15 दिवसाआड जर मेहनत घ्यावी लागते आणि ते मेहनत करूनही जर उत्पन्नाची जर शाश्वती नाहीये, हा हा रिस्क भरपूर आहे. हा 8 दिवस झाले की केमिकल आणा, विकत घ्या, परत सोडा. आणि पाऊस पडला आता थंडीमध्ये किती रिस्क आहे. रिस्क अख्ख्या बागा करपून जातील बघा. चिलिंग पण येईल ना. येईल ना. हो. उन्हाळा असो, पावसाळा असो, थंडी असो, शेतीवरीच्या मालाला काही होत काही नाही. टेन्शन नाही. हीच त्याची सर्वात मोठी काय आहे ताकद. ताकद. आलं लक्षामध्ये. खरं. तुम्हाला काय वाटलं एक दुकानदार म्हणून तुम्ही मला सांगा ऑब्झर्वेशन. सर सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर शेतकऱ्यात तो जर सुखी राहिला आणि आनंदी राहिला तर आमचा जो बिझनेस आहे तो उधारी वाटण्याचा आहे. आणि जर शेतकऱ्याला पिकलं आणि तो जर आनंदी होऊन जर तो समजा पिकवतो हे सगळ्या गोष्टी आणि चांगल्या भावामध्ये जर गेलं सक्सेस तर होतो तो तो. लवकर आम्हाला पैसे बी आणून देईन आणि आमची सगळ्यात महत्वाची गोष्ट हा उधारी 100% बंद होऊन जाईल. असा जर माल पिकला गेला सगळ्या गोष्टीचा आता उधारी बंद होऊन जाईल आणि सगळे सुखी समृद्धी शेती होईल. म्हणजे मातीतच रस आहे की नाही. हो. मातीला तुम्ही श्रीमंत करा, ती पिकाला श्रीमंत करेल. बिलकुल. पीक ग्राहकाला श्रीमंत करेल. हो, हो. ग्राहकाला आरोग्य देईल ना. हो. ग्राहकाला आरोग्य मिळालं तरच शेतकरी श्रीमंत होईल. आणि शेतकरी श्रीमंत झाला तरच त्याच्यावर जगणारे व्यापारी, त्याच्यावर जगणारे सगळं. दुकानदार, कन्सल्टंट, कंपन्या काय डिपेंड राहतील आहे सर. सुखी राहतील. हो हो. बरोबर आहे. आज एक काय राहिलं हा. शेतकरी करतो मातीचं शोषण हा. आणि व्यापारी आणि दुकानदार करतात शेतकऱ्याचं शोषण. शेतकऱ्याचं शोषण. आणि या व्यापाऱ्यांचं आणि दुकानदारांचं कंपन्या शोषण करतात. हो हो. कुणीच सुखी नाही. नाहीये. कुणी सुखी नाही. 3 वर्ष कंपनीने कमावलं का 3 वर्षाचं उधार गेलं का डुबलं. पहिल्याची कंडिशन अशी होती की एकरी 1 किंवा 2 थैली शेतकरी खत टाकत होता. हा, आता 4, 5, 6 बॅग टाकूनही त्याचं मन समाधान नाहीये. तो ट्रॉली खाली करू दे ना. उत्पन्न जरी येत नाहीये.